समास चौथा विमल ब्रह्म निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. विमल ब्रह्म निरूपण सुरू आहे. विमल ब्रह्म निरूपण करत असताना, समजत असताना किंवा त्यावरती चिंतन करत असताना मला तर असं वाटतंय प्रत्येक वेळी असा संदेश दिला आहे की कोणताही प्रकारचा विचार न करता, ऐहिकाचा विचार न करता, ब्रह्मांडाचा सुद्धा विचार न करता, मायेचा सुद्धा विचार न करता, फक्त ब्रह्मांड नायकाचा विचार करावा. फक्त ब्रह्मांड नायकाचा जर विचार केला तर अर्थातच ब्रह्म त्याचा अंश आहे ते समजेल. असा या सगळ्याचा मतितार्थ आहे. हे नाही ते नाही सांगत असताना जे नाही त्याच्या पलीकडे काय आहे त्याचा विचार, बरं विचार करून चिंतन करून नंतर ते विचार सोडूनही द्यायचे म्हणतात. जर ते चिंतन डोक्यात ठेवलं तर चिंतनसुद्धा त्रास, म्हणजे चिंतनाने सुद्धा आपल्याला त्रास भोगावा लागतो. जे आपण जडभरताचं उदाहरण ऐकलं, आता जडभरताच्या उदाहरणामध्ये जसं आपण नेहमी ऐकतो की त्याच्या इतकं ब्रह्मज्ञानी पुरुष आणि ज्याची खरंच काही आशा आकांक्षा नव्हती, कोणत्याही प्रकारचे मनात भावना असण्याचं काही कारण नाही, पण सत्वगुण जागृत झाला आणि सत्वगुण जागृत झाल्यानंतर त्याला हरणीच्या पाडसामध्ये, त्यातले ते पवित्र हरणीचं पाडस, आणि त्याच्यामध्ये लक्ष गेलं. आणि लक्ष नुसतं गेलं नाही, प्रेमापोटी आणि पुन्हा त्याला हरणीचा जन्म घ्यावा लागला. जय जय रघुवीर समर्थ. मग इतकं जर विचारांचं चिंतन, विचारांनी जर ह्या गोष्टी घडतात, हे पुराण नाही आहे नुसतं. आपण रात्रीचं उदाहरण सर्वसाधारण घेतो नेहमी की रात्री जो विचार करतो तो सकाळी आपल्याला आठवतो. तसंच निद्रा जशी ही निद्रा तशी ती चिरंतन निद्रा आहे. त्याच्यामुळे निद्रेच्या आधी
म्हणजे मरणाच्या पूर्वी जो विचार असेल तो पुढच्या जन्मी कंटिन्यू होणार आहे, ह्याच्याबद्दल आता खात्रीच पटली आहे. कारण जर जो विचार आपण करतो त्याच्यावर, आणि साधना करत असताना आपण विचार करतो. आता एक सुषुप्तीबद्दल एक थोडंसं त्यांनी जे चिंतन झालं, म्हणजे विचार सोडण्यासाठी समर्थांच्या आज्ञेनीच आपण जे सुषुप्तीवर जर चिंतन केलं ना, तर सगळ्या सुषुप्ती जी अवस्था आहे, आपल्याला ज्ञानाच्या दृष्टीने जरी नाही बघायचं तरी पण एक सुषुप्ती नावाची जी अवस्था आहे, तर त्या सुषुप्तीच्या अवस्थेमध्ये काय होतं की ज्ञानवृत्तीसुद्धा लीन होतात असं त्यांचं म्हणणं आहे. ज्ञानवृत्तीसुद्धा लीन होतात. उपनिषदाचा आधार घेते की यत्र तू सुप्तो न कंचन कामम कामयते न कंचन स्वप्नम पश्यती तत्सुषुप्तम, हे बृहदारण्यकात म्हटलेलं आहे. जिथे मनुष्य झोपेत कोणतीही इच्छा करत नाही. याचं उदाहरण आपण आधी घेतलं. कसं काय बृहदारण्यात आहे हे मला खरंच कल्पना नव्हती. मी जे नेहमी उदाहरण चिंतनात घेते ते उदाहरण या ठिकाणी आहे. जिथे मनुष्य झोपेत कोणती इच्छा करत नाही आणि कोणतंही स्वप्न पाहत नाही, ती अवस्था सुषुप्ती अवस्था आहे. म्हणजे आपण जे चिंतन करतो ते दिसतं, हा सकारात्मक विचार किंवा आपल्या चिंतनाचा विचार जो मांडला तोच त्यांनी पुढे नेऊन सांगितलं आहे की जिथे मनुष्य कोणतीही इच्छा करत नाही आणि कोणतीही स्वप्न बघत नाही, ती अवस्था सुषुप्ती आहे. म्हणजे सध्यासुद्धा जेव्हा आपण शांत असू, कदाचित साधना पूर्ण झाली, विचारच नाही आले झोपेच्या आधी, काही कोणतेच विचार नाही, आजचाही नाही आणि उद्याचाही नाही, आणि त्या दिवशी जर स्वप्नही पडलं नाही, आता आजचाही विचार नाही, उद्याचाही विचार नाही, आणि तरी जर स्वप्नात भगवंताचं संकेत मिळाला तोही नाही, काहीच नाही, आपण कशाचकडे लक्ष द्यायचं नाही, ती सुषुप्ती अवस्था आहे म्हणतात. आणि त्या सुषुप्ती अवस्थेचं वैशिष्ट्य सांगतात आहेत पुढे. म्हणून समर्थ जे म्हणतात ते समजण्याचा प्रयत्न आपला होऊ शकतो. द्वैत भावाचा अभाव असतो म्हणे सुषुप्तीमध्ये. हा विचार करणं खूपच आवश्यक आहे. हे समजण्यासाठी हे समजणं आवश्यक आहे. काय नाही, आता सध्याच्या परिस्थितीत आपण काय करू शकतो, तर यत्र ही द्वैतमिव भवती तदितर इतरेण पश्यती यत्र त्वस्य सर्वमात्मैवा भूत तत्केन यम कम पश्चेत. आता बृहदारण्यकात म्हणतात जिथे द्वैत असेल, जिथे आपण त्याच्यावरती चिंतन केलेलं आहे. दोन, आपल्या डोळ्यांना आपले डोळे बघता येत नाही, आरशात बघावे लागतात, मग डोळ्यांना डोळे बघता येत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जर समजतात आपल्याला, तर द्वैत असेल ज्या ठिकाणी एक दुसऱ्याला पाहतो, हा दुसऱ्याला पाहू शकतो द्वैतामध्ये आपण. हेच तर उदाहरण आपण साध्या शब्दात घेतलं जे बृहदारण्यात आज सापडलं. म्हणजे आपण जिथे शोधतो तिथे सापडतं. मग आपल्या डोळ्यांना आपले डोळे दिसत नाही, मग आपण बघणारा जर काही बघत असेल, जे काही आपण बघत असेल तर ते दुसरं असेल ना. आपण आपल्याला बघू शकत नाही. ही सगळ्यात मोठी मेख आपल्याला समजली. आपल्याला दिसतं की देव दिसला, देवाचा संकेत झाला, सत्वगुण मार्गी लागला, म्हणून त्याला हरणीच्या पाडसामध्ये प्रेम उत्पन्न झालं. हरणीच्या पाडसात प्रेम करणं चुकीचं नाही, काही व्यक्तीवर प्रेम केलं नाही, कोणती लालसा नाही, कोणती जिज्ञासा नाही, फक्त प्रेम. पण ते प्रेमसुद्धा त्याला पूर्ण जन्मासाठी कारणीभूत ठरलं. वाईट नाही झालं, पण जन्मासाठी कारणीभूत ठरलं. मग जिथे द्वैत आहे, दुसरा कोणी दिसला तर मग एक दुसऱ्याला पाहतो, परंतु सर्वत्र. पण सुषुप्ती अवस्थेचं वर्णन करत असताना सुषुप्ती अवस्था कशी आहे की सर्वत्र जर तो दिसत असेल, मग ब्रह्माच्या वर्णनात तेच सांगितलं विमल ब्रह्मामध्ये की सर्व व्यवहार सगळीकडे उरल्यावर सर्वत्र आता आत्माच उरला आहे. समजा सगळीकडे जर आत्मा उरला, जसं त्यांनी सुरुवातीला या 2-3 श्लोकात सांगितलं, पुन्हा नाही सांगू शकत आपण ते, कारण पुन्हा मागे जाऊ आपण. त्यांनी सांगितलं सगळीकडे जर विचार करता करता, अरे बघणारा मी बघायला गेलो, अनंताकडे बघायला गेलो, अनंताचं दर्शन घेत असताना अनंतामध्येच मोठ्या अनंताचं दर्शन झालं, आणि मोठ्या अनंताचं जेव्हा दर्शन झालं तेव्हा कळलं की त्या अनंतानी प्रत्येकालाच अनंत बनवलेला आहे, म्हणजे सगळीकडेच अनंत भरलेला आहे. हे सकारात्मक विचार माझ्या बुद्धीने जेव्हा केला तेव्हा सर्वत्र अनंत भरलेला आहे हे जेव्हा दिसलं, तर कोण कोणाला बघणार आहे. आपण चिंतन करतोय, मी बघितलेलं नाही, मी अनुभव घेतलेला नाही, पण आता उपनिषदांचा आधार घेऊन जर बोललो, समर्थ जे सांगतात ते समजण्यासाठी उपनिषदांचा आधार जर घेतला, तर सुषुप्तीमध्ये काय घडतं की ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान हा व्यवहार तात्पुरता लय पावतो. तात्पुरता मी बघत नाही, मी केलं नाही, मी कोणता विचार केला नाही, म्हणजेच आपला आकाशाचे ब्राह्मण. जसा आपला आकाशाचे ब्राह्मण आहे, कोणताही विचार त्याला सुचलाच नाही, कारण सुरुवातीचा जन्म आहे त्याचा. कोणत्याही प्रकारचा विचार, आता रात्री डोसा खाल्लाच नाही आहे कधी, तर डोसा टाकण्याचा विचार कसा येईल, डोस्याचं पीठ टाकण्याचा. हा अगदी सर्वसाधारण नियम आहे की आपण जर ते खाल्लंच नाही तर आपल्या मनातच येणार नाही की आपल्याला ते काही खायचं आहे. आपण जर सुख भोगलंच नसतं तर आपल्या मनातच आलं नसतं सुख भोगायचं. हे सगळे माझे जे आधीचे दृष्टांत विचाराचे चिंतनाचे ते मी उपनिषदांवरती ताडून बघितले.
मग तेव्हा त्याला माझ्या बोलण्याला, विचाराच्या चिंतनांना गती मिळाली की हीच ती सुषुप्ती अवस्था आहे की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं चिंतन करण्याची गरज नाही. पण चिंतन कशाचं करायचं? त्याचं. त्यांनी जर हरणाचं पाडस सोडून जर त्यांनी जगन्नियंत्याचं चिंतन, जे त्याचं आधीपासून घडत होतं, त्याचे तर संस्कारच तसे आहे. जडभरताची कथा किती गोड आहे आपल्या सगळ्या जिज्ञासू लोकांसाठी. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला माहिती असून सुद्धा जर त्याचं चिंतन घडत नव्हतं, अडचण काय आली? हरणाचा पाडस. मग हे अडचण आली हे जर आपल्याला कळलं, नुसत्या गोष्टी ऐकायच्या नाही आहे. मग कोणत्याही प्रकारचं 1 मिनिटासाठी चिंतन नको आहे, कोणतंच चिंतन नको. तर ती जी अवस्था आहे म्हणतात ती थोड्या काळाकरता तात्पुरती लय पावते. हा व्यवहार तात्पुरता लय पावतो. किती आनंदाचा क्षण असेल तो, की ज्यावेळी कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही. समर्थ तेच सांगतात पुन्हा पुन्हा समजावून. आता हृदयातील, आता भगवंत हृदयस्थ आहे नावानी 5 वर्षांपासून लिहित आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा लिखाण सुरू झालं, भगवंत हृदयस्थ, त्याला सुद्धा आधार मिळाला. मी कालच बोलली की इतका कठीण समाज बोलत असताना आम्हाला त्याचा आधार लागणार आहे. तर समर्थांनी बरोबर समोर 2-4 श्लोक टाकले, जे पाहिजेत तेच टाकले बरोबर. म्हणजे समर्थ पाठीशी आहेत. त्यांनी सांगितलं हृदयातील दहराकाश. हृदयामधलं आपण खमब्रह्म बघितलं, आपल्या म्हणजे आपल्या मडक्यामधलं जर ब्रह्म म्हणजे ते स्वरूप बघितलं आकाशाचं, ते बघितलं. आपल्या उदरामध्ये आकाश आहे हे सुद्धा बघितलं. कारण पोकळी आहे उदरामध्ये, हा सुद्धा चिंतनाचा विषय नाही. ते म्हणतात आहे हृदयातील दहराकाश. ते कसं आहे? छांदोग्य उपनिषदामध्ये अथ यदितमस्मिन् ब्रह्मपुरे दहरम पुंडरीकम वेश्म दहरोस्मिन् नंतराकाशः. हे 8:1:1 मध्ये सापडलं की या शरीररूपी ब्रह्मपुरात, आता हे ब्रह्मपूर आहेत. आता त्याचं म्हटलंच ना, काया ही पंढरी आत्मा पांडुरंग. आता हे वेगवेगळे शब्द संत सांगतच असतात, लक्ष जात नाही. काया ही पंढरी आत्मा पांडुरंग हे स्पष्ट जर त्यांनी म्हटलं, त्यांनी अनुभवलं आहे. तर या शरीररूपी ब्रह्मपुरामध्ये हृदयरूपी कमळ आहे. या हृदयामध्ये हृदयरूपी कमळ आहे आणि त्यामध्ये एक सूक्ष्म आकाश आहे, जे दहराकाश नावाने ओळखलं जातं. जे संतांना माहिती आहे, जे उपनिषदांनी सांगितलं. उपनिषद म्हणजे तर सगळ्यात पहिलं वेदांचा आधार घेऊन आपण बोलतोय. त्यांना की अनुष्टुप छंद वगैरे नसतो, म्हणून म्हणायला आणि वाचायला कठीण असतात ते. म्हणून त्यांनी आपल्याला स्रोत काढून गीता दिली आहे, आपल्याला समर्थांनी दासबोध दिला आहे. एकसारखे लिहितात. त्यांना मनात जे आलं ते लिहिलेलं आहे आणि त्याला काही छंद वगैरे नाही, त्यामुळे ते थोडेसे कठीण वाटतात. पण त्यांनी सांगितलं की मग ह्या सुषुप्तीमध्ये काय होतं, हे जे आकाश सापडलं हृदयातलं, आणि त्याचं चिंतन करायचं का बरं आहे आपल्याला? कारण की डॉक्टरांना जे सापडत नाही, जे देहामध्ये नाही आहे, त्याच्या व्यतिरिक्त ते आहे, ते सांगतायत उपनिषद आपल्याला. आणि त्यांनी खरंच आंतरिक समाधान मिळणार आहे. मग ते सुषुप्तीमध्ये नाड्यांची स्थिती काय असते ते सुद्धा सांगितलं आहे उपनिषदात. सुषुप्तीमध्ये नाड्यांची स्थिती किती खोल गेलो आपण. त्यांनी सांगितलं ताभी प्रत्यवस्पर्ग परितती शेते. म्हणजे जीव नाड्यांमधून परत येऊन पुरीतत प्रदेशात शयन करतो. नाड्यांमधून येतो आणि पुरीतत प्रवेशामध्ये शयन करतो. आता जेव्हा शयन करत असू, मनामध्ये विचार नसतील, नाड्या नाहीच आहेत हृदयाच्या आत्मा, असं यांच्या दृष्टीने मी पुढे सांगते. त्यांना हा जो विचार करत असतो त्या जर बाहेरच थांबल्या तर काय होतं, नाड्यांमधून जाऊन पुरीतत प्रदेशात शयन, मग तिथे जाऊन शयन करतात त्या. या सगळ्या गोष्टीचे शयन म्हणजे ती सुषुप्ती अवस्था आहे. काहीही विचार न करता, मागचा पुढचा विचार न करता, काही काळ तरी आपल्याला म्हटलं व्यवहारात तात्पुरता लय पावतो. मग थोड्या वेळा तरी संसार किंवा माया किंवा ब्रह्म किंवा ब्रह्मांड याचा विचारच नाही आहे. ना हरणीचं पाडस ना कुणाचं पाडस, काहीच विचार नव्हतो. मग ह्याच्यामध्ये मी एक चित्र पण काढलं आहे बघा. ह्याच्यासाठी आज माझं चिंतन इतकं छान झालं. आणि मी माझा एक असा लोगो ठरवला, त्याच्यावरती खाली दिसतंय का, खाली 2 पावलं आहे आणि हे आहे काय म्हणतात त्याला, कमळ आहे, आणि त्याच्यावरती पिंपळाचं पान, असं मी लोगो टाकला माझ्या दृष्टीने लेखनाचा. तर मग त्यांनी म्हटलं की यत्र सुप्तो न कंचन कामम कामयते न कंचन स्वप्नम पश्यति तत्सुप्तम सुषुप्त स्थान एकीभूतम प्रधान धन एवानंदमयो ह्यानंदभुक चेतो मुखा प्राज्ञस्तृतीय पादः. एवढा मोठा श्लोक आहे. आता यामध्ये म्हटलंय त्यांनी, म्हणजे आपल्याला त्याच्या मनाने समर्थ किती सोप्या शब्दात सांगतायत. पण हा वाचल्यानंतर जसं आपण बेलसरेंचं ऐकलं तसे हे 4 श्लोक माझ्या चिंतनासाठी आवश्यक वाटले. मी कालच म्हटलं, कोणता तरी मोठा आधार घेतल्याशिवाय हा समास मी पूर्ण होऊ देणार नाही.
आणि मग सुषुप्तीत सर्व वृत्ती एकरूप होतात. या सगळ्या वृत्ती एकरूप होतात, तेथे ज्ञानवृत्ती नसते. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानवृत्ती नाही. मग कोणती वृत्ती असणार आहे आपल्याला माहिती आहे. भक्तिवृत्ती असेल. भक्तीने फक्त भगवंताकडे बघायचं आहे, म्हणजे आपोआप त्यांनी भक्तीकडे वळवलं. ज्ञानवृत्ती नसते. असतं काय त्या ठिकाणी? आनंदाची अनुभूती असते. मग ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जय जय रघुवीर समर्थ. आणखी पुढे शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मनोनिवृत्ती परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णिकाच. तिथे काय आहे? सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथमनाथनाथम श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये. हा जो विश्वनाथ आहे तो आपल्याच आतमध्ये आहे. या नाड्या जीव प्राज्ञ म्हणून आणि ह्या जीवाला प्राज्ञ म्हणून ओळखलं जातं. हा जो जीव आहे, करायला काय हरकत आहे? असं जर ते सांगतात आहे, त्याचा आधार उपनिषदांचा मिळाला. आणि शोध घेण्याची आपली वृत्ती असल्यामुळे काल असं वाटलं की हवेत बाण जात आहेत की काय. हवेत बाण मारणं मला पटत नाही. त्यामुळे त्याचा शोध घेऊन 3-4 श्लोक मी उचलले आणि समर्थांनीच समोर टाकले असं म्हणायचं. आणि त्यांनी जे दिव्य दृष्टीने त्यांनी दिलं असेल काहीतरी आपल्याला ज्ञान, तर त्याचा ज्ञानाचा उपयोग असा झाला की आपण जे बोलतोय ते सरळ मार्गाने जातोय तिथपर्यंत याची तरी निश्चित खात्री पटली. बरोबर तेच कसे श्लोक यावे. बापरे, मला वाटलं मांजरच आली. मग आता या संपूर्ण विषयाचा सारांश काय झाला? या पूर्ण विषयाचा सारांश असा झाला, एका प्रसिद्ध वेदांत वचनात सुंदररित्या मध्ये येतं. वेदांत वचनच आहे पुन्हा की ते म्हणतात, सुषुप्तेस्मिन् ते किंचिदिति पश्चात प्रबुध्यते अज्ञानस्य च साक्षित्वाद आत्मा नित्य प्रकाशका. मी काहीच जाणलं नाही. इथपर्यंत 7 दशकामध्ये आपण आलो, मी काहीच जाणलं नाही. काही हरकत नाही म्हणायला. मला हे जाणलं, मी हे जाणलं, मला सगळं समजलं, मी सगळं सांगते, किंवा मला असं त्याचा आनंद ते सुद्धा अपेक्षित नाही. ते म्हणतात मी काहीच जाणलं नाही. असे जागे झाल्यावर सांगता येतं. आपण जर जागं झालो तर सांगतो मला काहीच लक्षात नाही. यावरून सुषुप्तीत सुद्धा आत्मा साक्षी रूपाने विद्यमान असतो. म्हणजे सुषुप्तीमध्ये आत्मा विद्यमान असतो. मग मनाचा लय होतो, पण आत्मा कधीही लय पावत नाही. तो साक्षी रूपाने नित्यच विद्यमान असतो. जो आपल्याजवळ आहे तेच ते विमल ब्रह्म निरूपण आहे. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय चिंतनाला गती मिळाली, पण असं ज्ञान होणं, त्याच्यावरती मला माझ्या आवडत्या विषयावर पण बोलायचं आहे, पण ते नंतर बोलेन. सुषुप्तीमध्ये मन हृदयस्थ होते वगैरे वगैरे. भगवंत ह्या सगळ्या गोष्टी मला समर्थांनी जाणवून दिल्या. त्या काही आता बोलायला वेळ नाही. ह्या गोष्टींचा माझी गती बरोबर आहे का नाही यासाठी आपण जो विचार केला त्यावरती या ठिकाणी आपण थांबू शकतो. आता त्यांनी पुन्हा विमल ब्रह्मावर आलो आहे की पृथ्वीहुनी मृद जळ, जळाहुनी तो अनळ, अनळाहुनी तो कोमळ, वायो जाणावा श्रीराम. त्याच्याहून कोमल, त्याच्याहून कोमल, त्याच्याहून जड, त्याच्याहून मृदू, त्याच्याहून सूक्ष्म, सूक्ष्मातून सूक्ष्म तो जाणावा. आता सूक्ष्माच्या सूक्ष्म जाऊच शकत नाही आपण. आपल्या डोळ्यांनी काय दिसतंय त्या तो वायोहून ते गगन, वायोहूनही गगन अत्यंतचे मृदू जाणं, गगनाहून मृदपूर्ण ब्रह्म जाणावे. या सगळ्यांपेक्षा मृदू जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. दास आपल्याला म्हटलंय, हे दासाबद्दल म्हटलंय, पण सर्वोत्तम आदी शब्द वापरलाय ना. तर जगी, मी एक प्रश्न पडला पण मला, कोणाला जर उत्तर आलं तर बघा. या ठिकाणी म्हणत असताना जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हणत असताना ह्या जगात हा शब्द समर्थांना अपेक्षित आहे, पण या जगात नाही. तो तर सर्वोत्तमाचा जर दास झाला तर ब्रह्मांड नायकाचा दास होतो ना. त्यामुळे जगी हा कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. नंतर वायोहून वज्रास असे भेदिले. असं वज्राला भेदणारं परी मृदत्व नाही गेले. वज्राला भेदणारं आहे पण मृदुत्व नाही गेले. आपण ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या जीवनाच्या अनुभवात ताडून पाहू शकतो. एखादी गोष्ट कापायसाठी कडकच लागतं, पण कापणारं मृदू आहे आणि कापायचं आहे कडक आहे. हे कसं शक्य आहे? हे ब्रह्माचं लक्षण आहे. म्हणजे विचारच नाही करायचा कोणत्याही प्रकारचा.
काहीतरी टणक आणि कडक अशी वस्तू कापण्यासाठी मृदू वापरण्यात येत आहे. नंतर उपमेय रहित संचले कठीण ना मृदू, म्हणून उपमाच द्यायची नाही. कठीण आहे का मृदू आहे? कापतंय कठीण म्हणून कठीण आहे, आणि आहे मृदू म्हणून मृदू आहे. उपमा द्यायची नाही. मग अनुपमेय हे सुरू युद्ध हे राम रावणांचे असं जे म्हणतात, त्याला उपमा कशी देणार आहे? कोणत्याच गोष्टीला उपमा देऊ शकत नाही. अशा प्रकारचं युद्ध जे आपण बघतोय मन आणि या अंतःचक्षुनी, डोळ्यांनी तर आपण बघू शकत नाही. अंतःचक्षुनी जर गाणं लागलं ते आणि आपण जर ते अनुभव घेतला तर त्याला उपमा काय देणार आहे? त्यांनीच म्हटलंय गदिमांनी की अनुपमेय हे सुरू युद्ध हे राम रावणांचे. आपल्यामध्ये जर ते युद्ध झालं आणि त्यावरती जर राम जिंकत असतील, म्हणजे आपल्या हृदयस्थ परमात्मा जर जिंकत असेल, त्याचं वर्णन काय करायचं? कुठे मी चुकली होती ते जर समजलं असेल आणि कुठे मी रस्त्यावर आली हे जर समजत असेल, त्याचं वर्णन कसं करणार कोण? तर ते मृदू म्हणावं का कठीण म्हणावं, ते वायवून मऊ म्हणावं, हे सगळ्या गोष्टी त्याच्या पुढे ते ब्रह्म आहे. नंतर पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे ते नासे, पृथ्वीमध्ये आहे. पृथ्वीमध्ये जर आहे, हा तर सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. म्हणजे अतिशय म्हणजे क्लिष्ट गोष्ट आहे ही, की पृथ्वीमध्ये भरलेला आहे, ब्रह्मांडामध्ये भरलेला. अनंताची गोष्ट आपण केली, ब्रह्मांडामध्ये भरलेला आहे. पण पृथ्वी नासे ते नासे, पृथ्वीमध्ये भरलेला आहे, पण पृथ्वीचा नाश होतो, ते नासत नाही. इथेच तर सगळी मोठी रहस्य आहे. नंतर जळ शोषे ते न शोषे, जळी असोनी, जळामध्ये ते शोषून घेतलं. त्याच्याशिवाय काय इतके प्राणी जळामध्ये राहतात? इतक्या सगळ्यांचं जीवन पाणी कसं? मग पाण्यामध्ये ऑक्सिजन रूपात जे काय आहे, पाण्याच्या स्वरूपामध्ये ते आहे, पण जळी असोनी जळ शोषे न ते शोषे, न जळ शोषे ते न शोषे. त्याला शोषलं जात नाही, ते शोषते किंवा ते असते, असा अर्थ आपण घेऊ. तेजी असे परी जळे ना, किती सुंदर वर्णन आहे. तेजामध्ये तेच आहे, अग्नीमध्ये तेच आहे, अग्नीमध्ये तेच आहे, पण अग्नी त्याला जाळू शकत नाही. पुन्हा आपली काडेपेटी पेटवली की अग्नी तयार. जळामध्ये ते आहे, पण जळ त्याला काहीच करू शकत नाही. अग्नीमध्ये ते आहे, पण अग्नी त्याला काही करू शकत नाही. पवनी असे परी चळेना, पवनामध्ये आहे, पण पवनसुद्धा त्याला झाकू शकत नाही. गगनी असे परी कळेना, गगनात आहे, त्याच्याशिवाय का अधांतर लटकलंय गगन आहे गगनामध्ये, पण गगन त्याला काही करू शकत नाही की चला इथून निघून जा. आणि ते गेला ह्यांच्यामध्ये काळ ठिक्कर गगनाचा कोळसा होईल, त्याचं काय? त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आहे, पण ते त्याला काही करू शकत नाही. किती मोठा सिद्धांत आहे हा. नंतर परब्रह्म ते म्हटलं आहे, त्यांनी समर्थ म्हणतात परब्रह्म आहे ते. आता यामध्ये योग वसिष्ठाचा एक संबंध येतो, जो मला राहवतच नाही कधी, तो सांगणारच आता. त्यांनी म्हटलं तेजी असे परिचळे ना, पवनी असे परिचळे ना, गगनी असे परिकळे ना, परब्रह्म ते. या सगळ्यांमध्ये ते आहे, पण बाकीचे लोक त्याला काही करू शकत नाही. ते आहे म्हणून जगतोय, पण त्याला काही. मग आपण असा विचार करायचा की देहामध्ये ते आहे, पण देह त्याला काही करू शकत नाही, तो निघून जाणार आहे. आणि देहाने कितीही प्रयत्न केला की त्याला आनंद देण्याचा, की इथेच राहा बाबा, इथेच सगळं सुख आहे, त्याला काही फरक पडत नाही. तरी तुम्हाला काही दिवस साक्षीभावाने राहायला पाठवलंय, पाहिलं तर ठीक, नाही तर मी निघून जातो. तू जीवात्मा भोगत बस, याही जन्मी भोग आणि पुढच्याही जन्मी भोग, माझा संबंध नाही. मग इतकं जर म्हणून पहिल्यांदा त्यांना निर्विकार म्हटलंय. निर्विकारच आहे ते, नाही तर त्यांनी मधून आपल्याला द्यायला पाहिजे ते शॉक ॲब्सॉर्बर्स. अरे जागा हो, मी आहे बरं तुझ्यामध्ये. अजिबात म्हणत नाही ते. स्वतःहून जागृती झाली तर आत्मा कळेल, अन्यथा मी पुढच्या जन्मी यायला तयार आहे, मला यावंच लागेल. तू जर मला मोकळं केलंच नाही तर मला पुन्हा यावं लागेल कोणत्या तरी जन्मात, कोणाची तरी सोबत मला करावीच लागेल. मला काहीच होणार नाही आहे, मी सगळ्यांमध्ये असून मला काही. किती मोठं तत्व समर्थ या ठिकाणी सांगतायत. तेजी असे परिचळेना, पवनी असे परिचळेना, गगनी असे परिकळेना, परब्रह्म ते. गगनामध्ये आहे पण कळत नाही. आतापर्यंत आपण अज्ञान आणि सज्ञान आणि ज्ञान हा विचारच नाही आहे या ठिकाणी. आपलं त्याकडे लक्षच जात नाही, ह्या सगळ्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कळण्याचा तर प्रश्न नाही. आणि आता समर्थ या ठिकाणी या सुषुप्ती अवस्थेच्या विवरणामधून उपनिषदातून सांगतात, कळलंही तरी विसरून जा म्हणतात. कळलंही तरी विसरून जा. मग कळायचं कशासाठी? कारण हे काहीतरी विशेष आहे, कळण्यासाठी बुद्धीला पटवावं लागेल ना. बुद्धी तशी ऐकत नाही, बुद्धीला देह फार महत्त्वाचा वाटतो, बुद्धीला जे दिसतं फार महत्त्वाचं वाटतं. म्हणून बाबा रे ऐक, हे नाही समजलं तर अजून पुढे उपनिषद वाच, तेही नाही समजलं तर सद्गुरूंच्या जवळ जाऊन बस. पण अथातो ब्रह्मजिज्ञासा हा जो तुझा मूळ स्वभाव आहे ते ऐक. ज्यावेळी तुझी पूर्वपुण्याई फळायला येईल तेव्हा ते सगळं ऐकशील आणि मग या गोष्टी विसरून जा. शब्दही विसरून जा,
आणि ज्ञानही विसरून जा. कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, ज्ञानामध्ये सुद्धा माणूस मुक्त नसतो. काहीच नाही, कोणत्याच प्रकारची अवस्था नाही. किती कठीण, पण तसंच सोपं आहे. कठीण म्हणावं का सोपं, म्हणजे पण ब्रह्मासारखीच गोष्ट आहे. ब्रह्म जसं मृदू असून कठीण आहे, तसं आपल्याला समजत आहे पण समजत नाही. जय जय रघुवीर समर्थ. सोडून द्यायचं सगळं. शरीर अवघे व्यापले, आत्ताच बोललो आपण त्याच्याबद्दल. देहाला व्यापून टाकलाय, सगळ्या देहाला त्यांनी व्यापलं. त्याच्याशिवाय का, नाही तर कडक होतं शरीर. शरीरातून वायू निघून जातो, शरीरातून पाणी निघून जातं, शरीरातून तेजतत्व निघून जातं, सगळे तत्व निघून जातात शरीरातले, जर तो नसेल तर. मग सगळ्या शरीराला व्यापणारा तो आहे ना आपल्याजवळ, परी तो नाही आढळले, पण तो दिसत नाही. हेच तर मोठं रहस्य आहे. जर दिसला तर ज्ञानी पुरुषाला कसं सांगितलं वसिष्ठांनी रामांना, ते सांगते. कारण ह्याच्यावरती समर्थांना जे सांगायचं ते समजून घेण्यासाठी आपल्याला खूप आधार घ्यावा लागणार आहे. कारण 7वा दशक जो आहे, त्या दशकामध्ये समर्थांनी पूर्ण म्हणजे सगळं ज्ञान दिल्यासारखं झालं आहे. आतापर्यंत जे वरवरचं वाटत होतं ते सगळ्या ज्ञानामध्ये बोलत काहीच नाही, आणि प्रत्यक्षात हे नाही ते नाहीच करतायत फक्त. परी ते नाही आढळले, जवळची दुरावले नवल कैसे. हेच तर नवल झालं म्हणतात. जवळचं दुरावलं, दुरावलेलं आपण जवळ केलं. काय ते आहे आता ओळखायचं आपण. सन्मुखची चहूकडे, सगळ्यांच्या समोर सन्मुख आहे. म्हणजे जर माझी दृष्टी बदलली तर ताबडतोब सगळीकडे ब्रह्म दिसतं, आडपडतच नाही कोणता. पण जर माझी दृष्टी नसेल तर दिसत नाही. हे माझ्या दृष्टीवर अवलंबून आहे. बरं, याच्यावरती विश्वास का ठेवायचा. इतके मोठे समर्थ सद्गुरू सांगतात आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण अनुभवसुद्धा घेतो आहे की या मायेमध्ये आपल्याला संपूर्ण सुख मिळू शकत नाही. मग संपूर्ण सुख जर मिळू शकत नाही तर संपूर्ण सुख सांगण्याचा प्रयत्न करतात जे त्यांनी अनुभवलं अशी अवस्था आहे त्यांची. तर ते म्हणतात जे सन्मुख आहे त्याच्याकडे बघू नका, जे सन्मुखाच्या मागे आहे त्याच्याकडे बघा. सन्मुखची चौकडे तयामध्ये पाहणे घडे. जे सगळीकडे सन्मुख आहे त्यामध्ये पाहणे घडतं. प्रत्येकजण त्या गोष्टीकडे बघतो प्रेमस्वरूपात. प्रेम असो, कोणी दुष्टपणाने असो, कोणी कपट रूपाने असो, कोणी क्रोधाने असो, कोणी लोभाने असतो, पण भागतं मायेकडेच. आणि तेच क्रोधरूपी, कपटरूपी, दुष्टबुद्धीने जरी आपण कृष्णाकडे बघितलं तरी सुद्धा तो आपल्याला मुक्त करतो. पण आपण बघतच नाही ना कृष्णाकडे. कोणत्याही रूपाने बघा, कोणत्याही अवस्थेत. कंसाला नाही का त्यांनी, पुतनेला नाही का मुक्ती दिली, कालियाला नाही का त्यांनी पाठवून दिलं मोठ्या डोहामधून, आपल्या यमुनेच्या डोहातून कालियाला पाठवून दिलं. त्याला कुठे मारलं. जर तो एवढा कामक्रोधादी रिपू आणि कालकूट विष तो सगळा त्या डोहामध्ये यमुनेच्या टाकत होता. आणि त्याच्यावरून जाणारे पक्षी, तर डोहावरून जाणारे पक्षीसुद्धा त्याच्या विषाने मरून जात होते, खाली पडत होते. मग इतकं कालकूट विष प्यायलेला तो, म्हणजे तो कोणता चांगला आहे समाजासाठी, पण त्यालासुद्धा मारलं नाही ना कृष्णाने. त्याच्यावरती नृत्य केलं आहे. आणि त्याच्यावरती त्याची एक मोठी लीला आहे. कालियामर्दन ही जी लीला आपण लहानपणापासून हे वाचत आलो आहे, पण त्याच्या मागची जी लीला आहे ती जर कळली तर मग नृत्य करतोय म्हणजे मारत नाही तो. पुतनेला सुद्धा आई म्हणून तिचं दुग्धप्राशन करून आणि तिला मुक्ती दिली आहे आई म्हणून. म्हणजे ती आई झाली ना त्याची. म्हणजे वाईट यांनी जा तरी तो मुक्त करतो, चांगल्या यांनी झाला आता प्रश्न ते मांडीवरच घेऊन बसेल प्रल्हादासारखं. करावं तर तेच लागणार आहे, तुमच्याजवळ पर्याय तिसरा नाहीच आहे काही. पण दुष्ट भावानी का होईना पण त्याच्याजवळ जा ना. दुष्ट भावानी, हा तसा नाही. मरा 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 करत राम राम झालं. वाल्मिकींचं मरा मरा केलं. विचारांनी त्याच्या तोंडात राम शब्द येतच नव्हता. असे जे जसे ते भूत असतात ना, राक्षस भूत वाईट वृत्तीचे लोक, त्यांच्या तोंडात राम येत नाही. काही झालं तरी राम, मी जवळून अनुभव घेतला या गोष्टीचा, घरातूनच अनुभव घेतला. ज्यांच्या मनात बुद्धी कलुषित आहे त्यांच्या तोंडात राम शब्द येऊच शकत नाही. पण त्याच्या तोंडात मरा, मग तो म्हणे बरोबर मरा मरा म्हण, पण म्हण. आणि म्हटल्याबरोबर एकदम वाल्याचा वाल्मिकी झाले. मग सन्मुखची चौकडे एवढे उदाहरण त्यांनी दिले, एवढे पुराण सांगतात. बरं, नुसते पुराण तरी ठीक आहे, एखाद्या बुद्धीचा विस्तार आहे व्यासांचा, पण उपनिषद, श्रुती, स्मृती, पुराण सगळं जर तेच सांगतात आहे, आपले सद्गुरू समोर बसून सांगतात आहे, म्हणून तरी कमीत कमी विश्वास ठेवावा. मग सन्मुखची चौकडे तयामध्ये पाणेगडे, बाह्याभातरी रोकडे सिद्धची आहे. बाह्या भीतरी रोकडं, हे जे बाह्य दिसत आहे ना त्याच्या भीतरी काहीतरी रोकडं असा साक्षात्कार आहे, सिद्धची आहे. आता ह्या लाईनवर खरं तर कितीतरी वेळ निरूपण करू शकतो आपण समर्थांच्या प्रेमापोटी, की सन्मुखची चौकडे तयामध्ये पाहणे घडे, बाह्याभातरी रोकडे सिद्धची आहे. बाह्याभीतरी जे घडत आहे ना ते रोकडं आहे. तो रोकडा साक्षात्कार आहे, ती अनुभूती आहे, तो आनंद आहे, तो ब्रह्मानंद आहे, ते जीवनाचं सार्थक आहे. तयामध्येचे आपण
आपणा सभा येते जाण दृश्या वेगळी खूण गगनासारखी खूण आणि संकेत हे शब्द फार आवडतात मला. खूण कोणती तयामध्ये आपणा सभा येते जाणं. आपण जर ते विवेकाने जाणून घेण्याचा प्रयत्न घेतला तर दृश्य वेगळी काहीतरी खूण आपल्याला दिसेल. दृश्य वेगळी खूण काहीतरी दिसेल गगनासारखी. वाईटच चांगलं दिसतं. अतिशय वाईट कलियुग आहे, अतिशय घाणेरडं कलियुग आहे. सगळे गुण आलेत कलियुगाचे, आता आपण अनुभवतोय, पण त्याच्यात काहीतरी चांगलं आहे. नामस्मरणाने त्या काय होतं, किंवा त्याच्याही पेक्षा हे सगळं जे चाललंय तो सृष्टीचा खेळ चाललाय, त्याच्या मागे कोणती शक्ती आहे, ती गगनासारखी शक्ती, ती खूण ओळखता आली पाहिजे. आणि आपल्या सद्भक्तांना ती कृपा आहे की त्या दृष्टीने बघायचं तरच. म्हणजे सन्मुखची चौकडे तयामध्ये पाहणे घडे, बाह्याभ्यंतरी रोकडे सिद्धच आहे. सगुणाकडे बघत असताना काही दिसणार नाही. आणि रोकडा सिद्धांत कुठे? सगुणाच्या भीतरी, म्हणजे बाहेर. सगुण म्हणजे फक्त रामचंद्रांची सगुण मूर्तीच नाही, तर हे जे ब्रह्मांड सगुण रूपात आपल्या समोर आहे, ब्रह्मांड, मग आपलं कुटुंब तर आलंच त्याच्यात. या सगळ्यांच्या वर बघत असताना खरं प्रेम काय आहे, किंवा आपला निजस्वार्थ काय आहे. आता निज महिना सुरू झालेला आहे तर निजस्वार्थ ओळखणं आता खूप मोठा गोंधळ झाला. एवढा मोठा अधिकस्य अधिकम फलम घेऊन झाल्यानंतर आपल्या नॉर्मल गाडी आपली रुळावर आली. आणि त्या रुळावर असताना आपण सांगितलं की गगनासारखं जे खूण देतात आहे भगवंत, ते समर्थ, जी त्यांच्याच कृपेने फलद्रूप होते. आणि असेच शिष्य त्यांना हवे आहेत. काही नाहीसे वाटले तेथेची ते कोंदटले. अरे बापरे, काहीच नाही या ठिकाणी. मला हे बिलकुल पटत नाही. मला इथे काहीच जाणवत नाही. ह्याच्यात काय पडलंय? अशी आपली बुद्धी कितीतरी ठिकाणी विचार करते. इथे काय जायचं, तिथे काय पडलंय, तिथे काय पडलंय, हे करून काय होणार आहे, परोपकार करून काय होणार आहे, ह्याला मदत केल्याने काय होणार आहे, असं म्हटलं की तिथेच ते कोंदाटलेलं आहे म्हणतात. म्हणजे बुद्धीला सरळ सरळ शरण्या भीष्मांसारखं. भीष्म ज्ञानी असून श्रीकृष्णाच्या समोर शरण गेले आणि शेवटच्या क्षणी मुक्त झाले. तसे ते भक्तच होते आयुष्यभर. उगाच आपलं कर्तव्य करायचं म्हणून त्यांनी केलं हे तर आपल्याला माहिती आहे. त्यांनी ते उगीच कर्तव्याचं नाटक केलं आणि सतत ते समर्पित असल्यामुळे शेवटी त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझी बुद्धी तुला समर्पित करतो. म्हणजे जिथे काही नाही वाटत तिथे ते कोंदाटलेलं आहे. जिथे काही नाही असे वाटे तिथे कोंदाटले आहे. आणि आपल्याला याच्यासाठी अगदी साधा उदाहरण आहे. माझे कमीत कमी 30 बेंचेस होते लोखंडाचे करवून घेतलेले. आम्हाला कुठे कल्पना की अशा परिस्थितीत आपल्याला घर बदलावं लागणार आहे आणि काय करावं लागणार आहे, म्हणजे गावच बदलावं लागणार आहे, कुणाला कल्पना होती. माझ्या नवऱ्याने एवढे खर्च करून त्या काळात लोखंडाचे डेस्क बेंचेस करवले, बोर्ड केला आणि एक नवीन खुर्ची घेऊन दिली की आपल्या बाईसाहेब शिकवतील चांगलं म्हणून. आणि मुलंही खूप होते, विद्यार्थी पण खूप होते. पण अचानक असं जेव्हा संकट आलं, असं संकट आल्यावर तरीही क्लासेस सुरूच होते, पण जेव्हा गावच सोडायची वेळ आली, मग तेव्हा म्हटलं आता काय करायचं. तर लोक म्हणे याचे खूप पैसे येतात लोखंडाचे, इतके पैसे येतात लोखंडाचे की त्याला काही सीमा नाही, कारण की खूप जुनं लोखंड आहे म्हणे. तर मी म्हटलं हे पैसे नाही करायचे, मला हे पैसे करायचे नाही. आणि कारण म्हणजे एका ठिकाणी अंधांची शाळा होती, त्यांना मी ते दान केले. नावही टाकू नका म्हटलं काय, तरी माझ्या पुतण्याने त्याच्यावर नाव माधव परांजपे नाव टाकून ती शाळेला दान केले. विसरून गेलो. एक वर्षही त्यांचा फोन यायचा की मॅडम तुम्ही या ना, तुमचा सत्कार करायचा, एवढे मोठे तुम्ही आम्हाला. म्हटलं ते दिले संपला विषय. कारण की ती मी शिक्षिका आहे आणि ज्या ठिकाणी शिक्षण होतं त्या ठिकाणी अंधांना गेलं, ही शनीची कृपा म्हणायची. म्हटलं मला अशी इच्छा झाली आणि त्या ठिकाणी दिल्यानंतर इथे आल्याबरोबर ताबडतोब मला नवीन नोकरी लागली आणि ते 7-8 लाखाचं पॅकेज मला पुण्यात आल्यावर मिळालं. ही कशाची कृपा आहे. जर ते दिले नसते आणि त्याचे 3,000 घेतले असते, 5,000 10,000 घेतले असते, जिथे दिसत नाही ना तिथेच कृपा असते आणि ती मला दिसली, ही त्याचीच कृपा आहे. मी त्यांना म्हटलं मला याचा पैसा नको, नाव नको, सत्कार नको, काहीच नको. हे चांगल्या ठिकाणी जाणं एवढंच माझं एक कर्तव्य आहे. आणि इथे येऊन मुलांना शिकवता आलं पुन्हा. बरं तेही सोडा, तिथेही पण कृपा मला दिसत नाही, कारण तेही मी सोडलं. आता समर्थांची कृपा आपण काय विचार करतोय. हे त्या लोखंडी याचं दानाचंच वैशिष्ट्य नाही का. आता अमावस्येच्या दिवशी शनीचं दान आठवणार. दान म्हणण्यापेक्षा एक घटना जीवनातली की जेव्हा काहीच वाटत नसतं ना, तेव्हा खूप काहीतरी असतं. आणि ते जे जाणवलं वेळेत, तर ती आपल्याला हळूहळू 8-10 वर्ष, आता 15 वर्ष झाले त्या गोष्टीला, आता हळूहळू जाणायला लागले की कुठेतरी काहीतरी पेरलं तर काहीतरी चांगलं उगवतं. आणि ते निरपेक्ष भावनेने पेरलं पाहिजे. आणि हे सांगण्याचा उद्देश मला दान म्हणून सांगायचंच नाही आहे. एक जीवनातली घटना आहे की कशी प्रभू करून घेतात आपल्याकडं. ते म्हणतात त्या मुलांना गरज आहे, देऊन टाक. आणि देऊन टाकल्यानंतर सगळ्यांना वाटतं हिला ना थोडा पैशाचा माज आहे. जेव्हा आपण असं काही करतो, नाव काढत नाही म्हणतं, याच्यातून दुसरा अर्थ निघतो, हिला खूप पैशाचा माज आहे. भरपूर पैसे आहेत
त्यामुळे ती पटपट देऊन टाकते, असं नाही. मनात काय चाललं हे भगवंत ओळखतात. जय जय रघुवीर समर्थ. कोणी काहीही म्हटलं तरी काही फरक पडत नाही. मग अशा गोष्टी जर विचार केला, जिथे काही नाही वाटत त्या ठिकाणी खूप काही मिळतं हे समजायसाठी एक बुद्धी लागते आणि जी त्यांचीच कृपा लागते, त्याच्याशिवाय हे कळत नाही. नाही तर प्रत्येक गोष्टी पैशामध्ये तोडणारी ही जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती खरंच आपल्याला बंधनात टाकते. काही नाहीसे वाटले तेथेच ते कोंदाटले, जैसे न दिसे आपले आपणासी धन. आपलं धन आपल्याला दिसत नाही, तसं ह्या ज्या गोष्टी दिसत नाहीत ना, त्याच गोष्टीमध्ये ते सगळं दडलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. जो जो पदार्थ दृष्टी पडे, जे जे दिसेल ते सगळं, जो जो पदार्थ दृष्टी पडे, दृष्टीला दिसलं म्हणजे काय, अर्थात ती माया असेल असं म्हणायचं आहे पुढे. जो जो पदार्थ दृष्टी पडे, जे दृष्टी म्हणजे द्वैत आहे, दृष्टीला दिसतं म्हणजे दुसरा भाग आहे काहीतरी. जर पडलं दृष्टीला तर काय होतं बघू. जे जे दृष्टी पडे तो त्या पदार्थ ऐलीकडे, ते त्या पदार्थ ऐलीकडे अनुभवे हे कुवाडे उकलावे. त्याच्या पदार्थाच्या अलीकडे पलीकडे काय आहे ह्याचा विचार केल्याशिवाय हे कोडं उकलत नाही. जय जय रघुवीर समर्थ. कुवाडे हे जे कोडं आहे ते उकलत नाही म्हणतात. हा अनुभवाच्या गोष्टी बोलणं आवश्यक आहे, अनुभवाचं चिंतन होणं आवश्यक आहे. आणि नुसता अनुभव स्वयंचा नाही, आपला नाही, उपनिषदांच्या आधाराने. जर समर्थ समोर नाहीत कोणाला विचारायचं, तर उपनिषद आहेत. आपल्या मनातले संदर्भ जे, आणि आजकाल नाही का या मोबाईलमध्ये आपण जो विचार करतो त्याचे उत्तर आपल्याला मिळतात, हे पण एक मोठी दैवी लीलाच आहे. मग त्यांनी जर उत्तर दिलं तर हे आपलं चुकीचं नाही. मग त्यांनी सांगितलं, जो जो पदार्थ दृष्टी पडे, जे जे पदार्थ दृष्टीला पडतं त्याच्या खोल जाऊन बघा. जो दिसतो तेवढाच खरा नाही आहे, ते सत्य नाही. जे दिसतं त्याच्या मागे कोण आहे, त्याच्या पुढे कोण आहे, त्याचा अनुभव. मग त्या अनुभवानी कोडं उलगडावं, उकलावे. समर्थ म्हणतात ते उकलावे, म्हणजे जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था ऐलीकडे अनुभवे हे कुवाडे उकलावे श्रीराम. असं हे अनुभवानी उकलावं, विवेकानी उकलावं. आता अनुभवानीच उकलवतो आहे ना आपण. देऊन टाकल्यानंतर काही वर्षांनी लीला बघायला आपले डोळे तर जागृत, त्या डोळ्यांनी जे दिसतंय ते नाहीच आहे, आणि त्यांची कृपा डोळ्यांनी दिसणारी नाहीच आहे, अनुभवाला येणारी कृपा आहे. मग त्याच्या पलीकडे काय घडतं दिल्याशिवाय तर काही मिळत नाही, हे तर निश्चित आहे. एक साधू आहेत रामसुखदास की कोण, त्यांचं नाव मला आठवत नाही. ते म्हणतात दोनच गोष्टींनी पूर्ण अनुभव मिळू शकतो, देवाची उपासना आणि परोपकार. म्हणजे या जगामध्ये जर आनंद मिळवायचा असेल तर देवाची उपासना आणि परोपकार या दोनच गोष्टी, तिसरा मार्ग नाही म्हणे भगवंताची प्राप्ती होण्यासाठी. मग इथे कुठे संसार आला, संसाराचा विचारच त्या संतांनी केला नाही. ते म्हणतात या दोनच गोष्टींनी परमसुख मिळू शकतं, आनंद मिळू शकतो, आत्मानंद मिळू शकतो. सुषुप्ती अवस्थेमध्ये जे मनाच्या नाड्या बंद पडतात, ज्या हृदयामध्ये त्या नाड्या पोचत नाही म्हणतात, त्या हृदयामध्ये जर शांती असेल तर सगळं काही म्हणून ते कोळं अशा प्रकारे उकलावं. मागे पुढे आकाश, पदार्थे विण जो पैस, पृथ्वी विण भकास एकरूप. आता पृथ्वी विण भकास रूप आहे, ते एकरूपाने जरी असलं तरी पृथ्वी मागे पुढे आकाश, पदार्थ विण जो पैस, पदार्थाच्या विण जो पैस आहे तो भकास आहे. पृथ्वी विण भकास एकरूप. पण भकास असून सुद्धा पृथ्वीला किती सुंदर केलं आहे. या दोन्हीकडे येणार म्हणजे पुन्हा दोन अनंताचा विचार केला की हेही अनंत तेही अनंत, ह्याच्याशिवाय ते भकास आणि त्याच्याशिवाय हे तर नाहीच. जय जय रघुवीर. ह्याच्याशिवाय ते भकास. कारण एकटे भगवंत झोपून काय करणार. आमच्या मुलांनी तर एकदा प्रश्न विचारला, तो स्वतःच्या आनंदासाठी आपल्याला जन्माला घालतो आणि मजा बघतो म्हणे आपलं कसं दुःख आहे ना आपलं कसं, असा अर्थ नाही आहे म्हणलं. तो म्हणतो की तुम्ही हे सुखदुःखाच्या पार येऊन माझ्याच जवळ या, पुन्हा मी तुम्हाला निर्माण केलं हे जर लक्षात आलं ना, या सुखदुःखाच्या पार मीच तुमच्यासाठी बसलोय. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत जन्म मरण आहे, अन्यथा मी तुमची वाट बघतोय. असा चुकीचा अर्थ कशाकडे, तो मजा बघतोय, तो आनंदाने बसलाय आणि आपलं जे दुःख आहे दुःखाने व्याकुळ झाले लोक बघून त्याला आनंद नाही. तो म्हणतो हे जन्मातून काढ त्या जन्मातून काढ, शेवटी ये माझ्याजवळ. ह्याच्यासाठी हा खरा खेळ आहे म्हणतात. म्हणजे जे दिसतं दुःख त्याच्याकडे जर बघितलं, हा बघा कसा खेळवतो, बोटावर नाचवतो, सुख दुःख देऊन आणि बोटावर नाचवतो, स्वतः बसलाय. असं म्हणणाऱ्या लोकांना हे उत्तर आहे की प्रारब्धाचा भोग भोगला आणि त्याचा जर विवेक जागृत झाला आणि जर त्याच्यावरती त्याची स्वतःची इच्छा असेल तर तो भगवंतापर्यंत जाऊ शकतो. एक सत्पुरुषाचं लक्षण सांगायचं आहे. म्हणजे रामांना जो वसिष्ठांनी अनुभव दिला सांगितलं योग वसिष्ठामध्ये, ते जर सांगितलं तर प्रत्येकाची तळमळ होणार आहे त्या ठिकाणी जाण्याची.
मग जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्थ ऐलीकडे अनुभवे हे कुवाडे उकलावे श्रीराम मागे पुढे आकाश पदार्थ विणे जो पैसा पृथ्वी विणे भकास हे करू. त्याच्याशिवाय पृथ्वी भकास आणि पृथ्वीच्याशिवाय तो भकास म्हणजे एकटा. एकटा बिचारा, एकटा काय करणार, त्याला पण आपले लेकरं पाहिजे. तो सुद्धा स्वार्थी. मी तर म्हणते सगळ्यात जास्त स्वार्थी तोच आहे. या माझ्याजवळ म्हणतो, बाकी कुणीकडे बघू नका, माझ्याकडे या म्हणतो. तुम्ही येत नाही त्याला काय करणार. जे गेलेले आहे त्याच्यापर्यंत कितीतरी, आता हा जो आनंदाचा क्षण मिळतो ना, तो सुद्धा त्याच्याशी भेटलेलो आहे आपण म्हणून आनंद होतो, अन्यथा झालाच नसता हा आनंद. ह्यामध्ये आनंद मिळणं हे त्याच्या कृपेच्या शक्यच नाही आहे. पण इतकं त्यांनी सांगितलं. बरं, त्यांनी नुसतं गीतेतच नाही सांगून ठेवलं, आज सुद्धा तो आनंद देतोय. मग हा अनुभव घेणं आणि हे टिकवणं ही आपली जबाबदारी आहे, त्याची नाही. म्हणून मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार पै सद्गुरू पै म्हणतातच. आत्ताही जर निर्णय घेतला तर तो माझा आहे, मी त्याची आहे. जे जे रूप आणि नाम, जे जे रूप आणि नाम, अगदी भगवंताचं सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश ओंकार प्रणव, ओंकार सोडून द्यायचा, प्रणव आणि ओंकार जर सोडलं तर बाकी सगळे त्याच्या आकार नुसता जीवच नाही. जीव मुंगी, मुंगी माशी आपल्यासारखा फक्त जीव नाही. जे जे रूप आणि नाम, जे जे रूप आणि नाम, तो तो नाथिलाच भ्रम, तो सगळं भ्रम आहे म्हणतात. फक्त आपलंच नाव नाही. शेक्सपियरनी तर आत्ता म्हटलं इंग्लिशमध्ये की नावात काय पडलंय. हा तर आधीच सांगतोय आपल्याला की नावामध्ये जे जे दिसतं कशाचंही नाव द्या, तो मी नाहीच. जे तो आहे पण अंश रूपाने. तो मी नाही असं कसं म्हणणार. आत्ताच सांगितलं की तयामध्ये आपणा सबाह्य ते जाणं दृश्या वेगळी खुण गगनासारखी श्रीराम. त्याच्यामध्ये नाही असं नाही, पण मी अंशरूपाने आहे. रामामध्ये मी अंशरूपाने आहे. म्हणजे एवढे धर्मपरायण रामचंद्र, त्यांच्यामध्ये सुद्धा अंशरूपाने आहे. आपल्या मनात जे जे काही चांगली भावना आहे ना, ती सगळी रामचंद्रांनी उभी केली आहे जीवनात स्वतःच्या. जे जे काही चांगलं असायला पाहिजे ते सगळं त्यांनी उभं, एकही दोष म्हणून ठेवला नाही. असं रामांचं आयुष्य आहे. ते अंशरूपाने आहे म्हणतात. म्हणजे तो पूर्णत्वाचा कसा असेल, कल्पना तरी करू शकतो का आपण. कशाची तरी कल्पना करू शकतो का याची, की अंशरूपाने राम आहे, अंशरूपाने कृष्ण आहे, अंशरूपानेच येणारा कल्की आहे, तो तर आणखी याच्या पुढचा अवतार आहे. तर हे सगळे अवतार जर अंशरूपानेच आहे तर तो मूळ कसा असेल याची कल्पना करता येते का. नाथिलाचे भ्रम नामरूपातीत वर्म अनुभवी जाणे. म्हणून नामरूपाच्या परे जे आहे ते अनुभवी लोक त्याचं वर्म जाणतात. वर्म, खूण, कवाड आणि संकेत, या संकेताने या गोष्टी ओळखता येतात. त्यात इतर काही तुमच्याजवळ पर्याय नाही दुसरा. तुम्ही जर शोधायला गेले, खणत बसले, काही सापडणार नाही. वर आकाशामध्ये गेले, काही सापडणार नाही. इथे बसून सगळं सापडेल. मनोनिवृत्ती परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णी, घरचाच घाट मणिकर्णिका. आणि मग त्यामध्ये असलेला विश्वनाथ. आणि त्या विश्वनाथाला तरी राम म्हणायचं का, विश्वनाथ म्हणायचं का, कृष्ण म्हणायचं. तो म्हणतो हे सगळे माझे अंशावतार आहे. आता या अवतारांचं एक वर्णन आहे. 14 प्रकारचे अवतार आहेत. प्रकार अवतारांची नावं नाही, कोणते प्रकार कधी घेतात. आणि त्यांनी जर ऐकलं ना तर पूर्ण अनंतकोटी ब्रह्मांड नायकच समजतो म्हणण्याची माझी पात्रता नाही. लक्षात येतो काहीतरी विचार येतात त्याच्याबद्दल मनात, कशासाठी आणि का घेतात. बरं, जे जे रूप नभी धुम्राचे डोंगर. कधी कधी धुम्राचे म्हणजे धुक्याचं किंवा आपण धुराचे डोंगर दिसतात. उचलती थोर थोर असे मोठे मोठे धूर उगवतात. तेची डावी ओडंबर माया, तैसे डावी ओडंबर माया देवी. असे जे मोठे मोठे डोंगर आकाशामध्ये दिसतात कधी कधी धुमाचे, तशासारखी ही माया आपल्या मनामध्ये अवडंबर करते. असे मोठे मोठे डोंगर जमा करते. ह्याच्यात तरी सुख आहे, त्याच्यात तरी सुख आहे, त्याच्यापेक्षा त्याच्यात सुख आहे, त्याच्यापेक्षा कैलासात सुख आहे. पहिल्यांदा गावातला शंकर नाही बघत आणि एकदम काशी विश्वनाथ तर सुख नाही तर चालले केदारनाथला सुख नाही, चालले कैलासावर आणि तिथे मरतात. म्हणजे अशीही कितीही शोध घेतला तर सापडत नाही. 350 बॉडीज आहेत म्हणे कैलास पर्वतावर. 350 बॉडी सापडल्या जे पाहायला गेले आणि मेले. असं देहाने थोडी पाहता येत असते. काही देहाने पाहायला गेलं तर तो सापडला असता तर असे कितीकच लोकांनी यात्रा करून त्याला पकडलं असतं. पाहता येत नाही देहाने. अशा इथल्या गावातल्या शंकरामध्ये जे आहे, कशाला हो, गावातल्या आपल्या आतमध्ये जो आहे, करचरण कृतम वा कायजम कर्म आत्मात्वम गिरिजामती सहचरा,
शंकराचार्य म्हणूनच ठेवतात ना, आत्मा त्वं गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्रा आणि सर्वागिरो यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. इतके स्पष्ट शब्दात सगळे सांगतात. हे अगदी उघड व्हायला लागलंय सत्य आता. याचा अर्थ गेली नाही का, जाणार नाही का, अजून कैलासाला जाणार नाही असा अजिबात अर्थ नाही. पण कैलासावर जाऊन तो सापडतो असाही अर्थ नाही. आपल्या देहाची वानवा करून मिळालेला देह संपवून टाकायचा, मग कसला परमात्मा भेटणार आहे. परमात्मा भेटायचा असेल तर मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच्या. ऐसी माया अशाश्वत, अशी माया अशाश्वत आहे. असा दाखवते की नाही रोब, की तुला तिथे मिळेल, तुला तिथे मिळेल, पैसा गेला तरी चालेल, मला तिथे म्हणजे तिथे जायचं, ह्याच्यातच सुख आहे, त्याच्यातच सुख आहे, अशी माया खेळवत राहते. त्या मायेकडे बिलकुल दुर्लक्ष करा. बुद्धीकडे दुर्लक्ष, मनाकडे दुर्लक्ष, आणि त्या मनाच्या नाड्या आवळून त्या दहराकाशामध्ये ठेवून द्यायच्या असं त्यांचं म्हणणं आहे. त्या सगळ्या मनाच्या आवळलेल्या नाड्या म्हणजे जितेंद्रिय व्यक्ती ज्याला म्हणतात, तो त्यांनी हृदयामध्ये त्याला धारण करायचं. कोणत्याही प्रकारचा विचार न करता निर्लेप आणि शांत त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करायचा. ऐसी माया अशाश्वत ब्रह्म जाणावे. ही माया अशाश्वत आहे. याच्यामध्ये आपल्याला काही मिळू शकत नाही. भांडणातूनही मिळत नाही, प्रेमातूनही मिळत नाही, जडभरत भांडणातूनही मिळत. एकवेळ भांडणातून कृष्णाशी आणि रामांशी केलेल्या भांडणातून मिळेल, पण ब्रह्मांडातल्या भांडणातून काही मिळत नाही. सर्वा ठाई सदोरित भरले असे. सगळ्या ठाई सतत आणि सर्वत्र सर्वदा, सर्वत्र सर्वदा असणारं ते तत्व आहे, ते होतं आहे आणि राहणार आहे. त्याच्यावरती जर आपण विश्वास केला तर आपणही होतो आहे आणि राहणार आहे. पण त्याच्यासोबत सोबत आता देहाचा आत्मिक विचार, देहाचा दैहिक विचार नाही, तर आपण त्याच्यासोबत होतो आहे आणि राहणार आहे. आणि त्याला खूप आनंदही होत असेल. अशी जे व्यक्ती विचार करत असतील त्याच्याबद्दल त्याला निश्चितच आनंद होत असेल आणि तो अधिकाधिक कृपा करत जातो. पोथी वाचू जाता पाहे मातृकांमध्येही आहे, नेत्री रिगोनी आहे मृदूपणे. आता पोथी वाचताना पाहता दिसतं, मातृकांमध्येही आहे, मातृकांचं पूजन करतो त्याच्यामध्ये आहे, नेत्री निघोनी आहे मृदूपणे. नेत्रीसुद्धा राहतो, मृदूपणे असतोच तो. नंतर चरणे चालता मार्गी जे आडळे सर्वांगी करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म. पायाने चालतो, मग त्यासाठी शंकरांचे पुन्हा करचरण कृतम वा. पायाने चालतो, हाताने जे काय काम करतो ते सगळं करत असताना सर्वांगी विचार केला वस्तू लागी. वस्तूच्या मध्ये जे आडवं येतं ना ते ब्रह्म आहे. वस्तूच्या मध्ये जे आडवं येतं ते ब्रह्म आहे, पण ते दिसत नाही. वस्तूच्या मध्ये आडवं येतं, हे करू नको म्हणत असताना ब्रह्म आडवं येतं, पण आपल्याला वस्तू दिसते. मग ती वस्तू म्हणजे मग पूजाच करत राहतो. पिंपळाच्या पानाखाली पाणी टाका, झाडं टाका, तेच करत राहतो. ते करू नये असं नाही, पण मनाची स्थिती जोपर्यंत येत नाही, उन्मनी अवस्था जोपर्यंत येत नाही, या सगळ्या गोष्टी फायद्याच्या नाही. याचा अर्थ जे नेटाने करतात त्यांना करून करून साधनेतूनही त्यांना मिळत असेल, पण इतकं नेटाने प्रत्येकजण करू शकत नाही. एकच एक गोष्ट ठरवली देहानी, देहाला मर्यादा आहे. मी जरी ठरवलं तरी घरच्यांनी करू दिलं पाहिजे, मला बाहेर जाता आलं पाहिजे, मला करता आलं पाहिजे. ब्रह्म त्या ठिकाणी असेल, सगळीकडेच जर आहे तर आपल्या घरात नाही का, सगळीकडेच असेल तर आपल्या हृदयात नाही का. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आडवं येतं आहे ब्रह्म, ते दिसत नाही. म्हणून संगमावर जायचं सरळ सरळ. संगमावर तरी दोन्ही यांचा संगम, की विरोधाभासाला एकत्र आणणे म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू ओळखणे आणि पूर्ण नाणं लक्षात येणे. या बाजूनी नाणं, त्या बाजूनी नाणं. चित आहे का पट आहे, नाही, चित आणि पट मिळून नाणं आहे. हे जर लक्षात आलं तर असो इंद्रिय समुदाय, असो इंद्रियांचा समुदाय, काही म्हणत नाही ते इंद्रियांचा समुदाय असो, तयामध्ये वर्ते सर्व, त्यामध्येच सगळं काही आहे. जाणो जाता मोडे हवं इंद्रियां. हे जर कळलं, इंद्रियांना काय करायला पाहिजे हे सांगणारं जे मन आहे, त्या मनाच्या नाड्या जर हृदयात असतील तर म्हणतात की इंद्रियांची हाव मोडली जाते. कारण इंद्रियांनी मिळणारं सुख हे शाश्वत टिकत नाही. डोळ्यांनी पाहिलेलं ऑस्ट्रेलिया पुन्हा जावं वाटतं, त्या ठिकाणी 8 दिवस राहिले तर कंटाळवाणं होतं. मला 9व्या दिवशी आपल्या घरी बरं म्हणजे वाटतंय कुठे बरं, घरी वाटतं का ऑस्ट्रेलियात वाटतं, घरी वाटतं का अमेरिकेत वाटतं, घरी वाटतं का संगमावर वाटतं, कुठे वाटतं बरं, विचार तर करायला पाहिजे. वाटतं कुठे बरे, कशाने बरं वाटतं. ते म्हणतात आहे की इंद्रियांची हाव जोपर्यंत मोडत नाही तोपर्यंत सुख मिळत नाही. ते इंद्रियांच्या परे सुख आहे. डोळ्यांना सांगायचं हे म्हणजे हेच कर, हातांना सांगायचं हे म्हणजे हेच कर, पायांना सांगायचं हेच कर, आणि जे मी करतो तीच प्रदक्षिणा आहे, जे मी खातो तोच प्रसाद आहे, जे मी पितो तेच तुझं तीर्थ आहे, सगळं सगळं तुझं आहे. असं म्हणून मनात जर ही
शरणागतीची भावना असेल तर ते म्हणतात इंद्रियांची हाव मोडल्या जाते आणि ताबडतोब शांत वाटतं. बरेच विचार कमी होतात. ह्यानी हे होईल, त्यानी हे होईल, आपोआप चांगल्या घटना घडतात. हा माझा अनुभव आहे स्वतःचा. चांगल्या घटना म्हणजे चांगल्या घटना ज्या आपण अपेक्षा करत नाही अशा सुद्धा घटना घडतात. चांगल्या असो का वाईट असो, वाईटही तेच घडवतात आणि चांगलेही तेच घडतात. जय जय रघुवीर समर्थ. कारण आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ खेळावा हा जर नियम असेल तर प्रकृतीच्या खेळाकडे साक्षीभावाने बघता येणे म्हणजे इंद्रियांच्या दोऱ्या आवळणे. ज्ञानदृष्टीचे देखणे, चर्मदृष्टी पाहो जाणे, अंतर्वृत्तीचे खुणे, वृत्ती साक्षी श्रीराम. आता सगळं ज्ञानदृष्टीने देखणे, ज्ञानदृष्टीने जे देखणं आहे, चर्मदृष्टीने पाहून येणे, ते चर्मदृष्टीने दिसत नाही. हे तर सगळे संत सांगतात, त्यांचे अभंग आहेत त्याच्यावरती. माझी आता एवढी काही अभ्यास नाही आहे त्या अभंगांवरती. अभंग जर वाचले तर ते डोळ्यात पाणी आपोआपच येते. या ज्ञानापेक्षा त्या अभंगातून पाणी येईल जास्त. चर्मदृष्टीने पाहू जाणे, अंतर्वृत्तीची खुणे, अंतर्वृत्ती साक्ष श्रीराम. अंतर्वृत्तीची जर खूण आहे ती अंतर्वृत्तीचीच साक्ष आहे. म्हणून तो आनंद अनुभवाचा आहे, सांगण्याचा नाही आहे. अंतर्वृत्तीचा आनंद प्रत्येकाला कसा पटेल? संतांनी एवढं तळमळून सांगितलं तरी सुद्धा तर आपल्याला पटत नाही. तर आपलं कोणाला पटणार आहे? तर आपला आनंद जर आपल्याला मिळत असेल तर ती अंतर्वृत्तीची साक्ष आहे आणि तो भगवंत हृदयस्थ आहे. तो त्याचा आनंद घेतो. आपला पवनपुत्र हनुमंत खुश होतो आणि रामचंद्रांपर्यंत पोचवतो. कारण श्वासरूपाने हनुमंतच आहेत आणि प्राणरूपाने भगवंत आहेत. मग हनुमंतापर्यंत जर ती गोष्ट पोचली तर तो त्याच्यापर्यंत सोडणं, तो काय आपल्या स्वतःजवळ ठेवत नाही. आणि हनुमंताजवळ राहिली तरी आपली काय, हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, या सगळ्या गोष्टी हनुमंतापर्यंत पोचवणं थोडं सोपं आहे का? पण त्याचं सतत साधना विचार जर करत राहिला तर अंतर्वृत्तीची साक्ष आपल्याला मिळते. आणि आपली साक्ष आपल्याला मिळणं याच्यापेक्षा सुख नाही. दुसऱ्यांच्या साक्षीवर खूप राहिलो आत्तापर्यंत. इतके दिवस, इतके वर्ष, वयाची 61 वर्ष आता पूर्ण झाले, इतके सगळे सतत कोणी काय म्हणेल याच्यावरती, चांगलं म्हटलं तरी खुश, वाईट म्हटलं की नाराज. कशानेच काही विचार नाही केला. अंतर्वृत्तीने साक्ष असेल की आज मी खुश आहे तर मी खुश आहे, आज मी नाराज आहे तर मी नाराज आहे. अगदी साधा विषय आहे. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ये एक जाणावी तुर्या सर्वसाक्षिणी. ह्यालाच तुर्या म्हणतात, सर्वसाक्षिणी विद्या. म्हणजे आज आपल्याला उपनिषदही मिळाली आणि समर्थांनी स्पष्ट सांगितलं ही तुर्यावस्था आहे. जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून दुःख आणि सुख होत नसेल, शीतोष्ण सुख दुःखेश, हे नुसत्या बोलण्याच्या गोष्टी तर खरंच नाही आहे. अजिबात या बोलण्याच्या गोष्टी नाही आहे, अनुभवाच्या गोष्टी आहे. हे जर अनुभवाला ज्याला येत असेल तो त्याच्यासारखा परम भाग्यवान नाही कोणी. पण त्यासाठीच त्याचा जन्म आहे. साक्षत्व वृत्तीचे कारण. साक्षीत्व हे आहे ना, हे वृत्तीचं कारण आहे, परिस्थितीचं नाही. उन्मनी ते निवृत्ती जाणं, उन्मनीपासून निवृत्ती, उन्मनीपासूनच निवृत्ती होणार. काहीच कशाचं घेणं देणं नाही. चांगलं आणि वाईट, चांगलं आहे. ह्या सगळ्या जगात जर तो वसलेला आहे तर चांगलंच आहे. हे जग सोडून जाताना कसं काय आवडणार आहे? ह्याच्यातही आहे, सुटलं तरी आहे. तो होता आहे आणि राहणार आहे. तेही आनंदाचं त्याचंच आहे, विश्वकर्म्याचं आहे. खरं तर रावणाने जर लंकेमध्ये असा विचार केला असता की जी पुलस त्यांना मिळाली त्याच्या वडिलांना पार्वतीची देण आहे, त्यांनी जर त्यात आनंद मिळाला असता तर कशाला रामायण झालं असतं म्हणा. आपल्याला कशाला कळलं असतं? रावणाने जर चांगलं वागलं असतं, त्याला तर शंकराचा आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर रामचंद्रांनी स्वतः वडिलांनी आणलेली ती लंका सोन्याची पार्वती मातेनी दानात दिलेली आहे. नाही तर काय याची होती का? पण एवढं असून ते सगळं विसरला. आपल्याला आपल्या वडिलांनी घर दिलं विसरून गेलं कसं चालेल? मग मरण आहेच. मग ह्या सगळ्या गोष्टीचं साक्षीत्व वृत्तीने जर काही बघितलं तर ती उन्मनी म्हणजे निवृत्ती. येथे विरे जाणपण विज्ञान, या ठिकाणी विज्ञान वगैरे राहत नाही, सगळं विरून जाते. जायला पाहिजे असे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी. ही जी विज्ञानाची वृत्ती आहे ती परब्रह्मात मुरते. उद्या याच्यावरती थोडंसं पुन्हा करावं लागेल कारण 3-4 ओव्या राहिल्या. संपला आहे तसं मी वाचते आणि थांबते. साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाणं, जेथे विरे ज्ञानपण जेथे विरे जाणपण विज्ञान ते श्रीराम, जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी श्रीराम. ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. या 3 ओव्या पुन्हा घेते आणि मग सांगते, कारण या 3 ओवींना थोडासा अर्थ आपण उद्या साक्षीभावानी योग वैशिष्ट्यावरून बघू. आमच्या महाराजांचं दर्शन आहे का? वाचा दादा.
वाचा ना. घेऊ. हो. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृती उडाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नाही श्रीराम. आईचे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेशी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेष विशेष, कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येते प्रत्ययाच कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा ते तिचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाला केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी विचारांची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे, सुकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. वंदे देवं विश्वमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भव्यं, हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदिस्थं ऋषिरूपं, प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयौगान्, शं यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं, मायातीतं माधवमाद्यं जगदादि, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं, योगध्येयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं, भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं, नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी, भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी, त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं, भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं, को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं, वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं, नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादि, मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं, श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं, ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भविमर्त्यं, रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतस्यात्, सीताकान्तस्मरण. जय जय राम. रुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ, भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां, तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्, आवाहनं न जानामि तवार्चन, पूजां चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.